पहा विद्यार्थी मित्र, आज आपण काय पाहणार आहे? क्वेश्चन नंबर 3.1 मधील थर्ड एक्झाम्पल आहे. ते थर्ड एक्झाम्पल कोणतं आहे मुलांना? दॅट इज आय इंटिग्रेशन 3x² minus 4/x plus 1/x root x minus 7 ब्रॅकेट क्लोज इंटू dx आहे. अशा फॉर्ममध्ये आपलं एक्झाम्पल आहे मुलांना. मग आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना काय करावं लागेल? तर फर्स्ट आपण काय शिकलो? I इक्वल टू प्रत्येक टर्मला, प्रत्येक ईच आणि एव्हरी टर्म आहे, दॅट इज 3x² आहे, 4/x आहे, 1/x root x आहे, -7 आहे. ह्या प्रत्येक ईच आणि एव्हरी टर्मला मुलांना सेपरेट इंटिग्रेशन द्यायचं. पहिलं टार्गेट आपल्याला काय लक्षात द्यायचं की बाबा ह्या ॲडिशन फॉर्ममध्ये त्याच्यामुळे प्रत्येक टर्मला आपल्याला सेपरेट इंटिग्रेशन देणं मस्ट बी इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण ह्याला सेपरेट इंटिग्रेशन दिलं, दॅट इज इंटिग्रेशन 3x² dx minus integration 4/x dx plus integration 1/x root x dx minus 7 integration dx. म्हणजे आपण प्रत्येक टर्म आहे, प्रत्येक टर्म आहे, ह्या प्रत्येक टर्मला आपण सेपरेट इंटिग्रेशन दिलंय मुलांना. मग पुढच्या स्टेपला काय करायचं आहे? दॅट इज I इक्वल टू 3 भागिले 3 इंटिग्रेशन ऑफ x² dx x² dx. इथं 4/x dx आहे, 4 इकडे घेतलं, 4 इंटिग्रेशन ऑफ 1/x dx प्लस इथं थोडंसं मुलांना व्यवस्थित बघा, काय लक्षात द्यायचं? इंटिग्रेशन 1/x आहे, नुसता x आहे म्हणजे x चा घातांक किती असतो? 1 आहे, x चा घातांक 1 आहे, इंटू रूट ऑफ x म्हटलंय. रूट ऑफ x म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं रूट ऑफ x असं असेल तर इथं आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळते? 1/2. रूट ऑफ x म्हणजे x⁻²² असते मुलांना, dx मायनस 7 इंटिग्रेशन ऑफ dx. नेक्स्ट स्टेप बघूया, दॅट इज I इक्वल टू 3 इंटिग्रेशन ऑफ sec²x आहे. आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करूया. आपण मांडणी ॲज इट इज लिहून sec²x dx minus 4 इंटिग्रेशन 1/x dx प्लस इंटिग्रेशन 1/. आता इथं लक्षात ठेवायचं आहे की x⁻² आहे आणि x⁻² आहे. घातांकाचा एक रूल लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला काय की घातांकामध्ये काय पाया समान नसेल तर घातांकाची बेरीज केली जाते. घातांकाची बेरीज केली जाते. मग इथं x आहे, x आहे, त्याचा याचा घातांक 1 आहे, याचा घातांक 1/2 आहे. म्हणजे 1 प्लस इथं बाजूला लिहितो मी, डेरिव्हेशन करतो, 1 प्लस 1/2 याचा नंतर 1, 2 ने 1 ला मल्टिप्लाय 2, 1 ने 1 ला मल्टिप्लाय 1, याचा गुणाकार 2, दॅट इज 3/2. दॅट इज 1. बघा इथं आपल्याला लक्षात घेतलं त्याच्यानुसार आपल्याला काय भेटलं? 3/2 आहे. म्हणजे आपल्याला 1 प्लस 1/2 दॅट इज 3/2, दॅट इज इक्वल टू x⁻³ dx minus 7 इंटिग्रेशन ऑफ dx. ह्या फॉर्ममध्ये नीट बघा, प्रत्येक स्टेप आपल्याला महत्त्वाची आहे. प्रत्येक टर्म आहे, ईच आणि एव्हरी टर्मला आपण कसं मांडतोय? पहा, प्रत्येक टर्मला सेपरेट इंटिग्रेशन दिलंय, दॅट इज इंटिग्रेशन 3x² dx minus 4/x dx प्लस इंटिग्रेशन 1/x root of x dx minus 7 इंटिग्रेशन ऑफ dx. या फॉर्ममध्ये आपण त्याला मांडणी केलेली आहे. नेक्स्ट आपण काय केलं? हा 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, इंटिग्रेशन ऑफ sec² dx 4 बाजूला येता इंटिग्रेशन 1/x dx 1/x root of x, x चा घातांक किती? 1 आहे, रूट x चा x⁻² dx minus 7 इंटिग्रेशन ऑफ dx. या फॉर्ममध्ये मांडणी केली. Then 3 इंटिग्रेशन ऑफ sec² dx 4 बघा 4 1/x dx x⁻² आणि 1/2 पाया समान असेल तर घातांकाची बेरीज केली जाते, म्हणून x⁻³ dx 7 इंटिग्रेशन ऑफ dx. या फॉर्ममध्ये आपण मांडलं. पहा नेक्स्ट स्टेपला आपण बघूया. 3 sec²x dx minus 4 इंटिग्रेशन 1/x dx प्लस इंटिग्रेशन 1/x⁻³ आहे. x⁻³ म्हणला हा डिनॉमिनेटर x 3/2 आहे, हा डिनॉमिनेटरला 3/2. तो जर न्यूमरेटरला घेतला तर त्याचा घातांक हा जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होत असतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होत असतो.
म्हणून इथं आपण इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू -3/2 dx -7 इंटिग्रेशन ऑफ dx. आता आपण प्रत्येक टर्म आहे याच्याने एवढी टर्मचं आपण काय करूया इंटिग्रेशन फाइंड आउट करूया. देन आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec² x dx. sec² x इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे मुलांना. पहा sec² x इंटिग्रेशन काय आहे तर दॅट इज tan x. sec² x इंटिग्रेशन काय आहे tan x -4 इंटिग्रेशन ऑफ 1/x म्हटलं मुलांना दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटिग्रेशन log of x प्लस इंटिग्रेशन ऑफ x रेज टू -3/2 म्हणजे आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युलाही वापरताना इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx आपण काय सांगितलंय जर मुलांना इंटिग्रेशन x रेज टू n dx असं फॉर्म असेल तर आपण कसं मांडतो x रेज टू n+1 अपॉन n+1 या फॉर्ममध्ये आपण त्याला मांडतो. यानुसार आपण यातलाही इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याच्यानुसार n ची व्हॅल्यू काय -3/2 म्हणजे x रेज टू n+1 अपॉन n+1 आपल्याला ह्या फॉर्ममध्ये मांडायचं आहे. त्यानुसार आपण इथं मांडूया दॅट इज इक्वल टू x रेज टू -3/2 + 1 अपॉन -3/2 + 1 -7 इंटिग्रेशन ऑफ dx आहे. इंटिग्रेशन ऑफ dx आहे. dx चं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती काय असतं x असतं. त्यामुळे x प्लस c सर्वच इंटिग्रेशन निघालं प्लस c मीन्स कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन दॅट इज आय इक्वल टू 3 tan x -4 log of x प्लस x रेज टू -3/2 + 1 त्याचं कॅल्क्युलेशन करा मुलांना. x रेज टू -3/2 + 1 इथं दाखवतो कॅल्क्युलेशन करून 3/2 + 1 दॅट इज डिनॉमिनेटर 1 आहे. 1 नी मायनस दिला -3 बघा 1 नी मायनस दिला -3 2 नी 1 ला +2 डिवाइडेड बाय 1 × 2 2 -3/2 + 1 -3/2 सॉरी -3 + 2 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू -1/2 दॅट इज इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात आली. त्यानुसार इथं आपल्याला लक्षात घ्यायचं दॅट इज x रेज टू काय -1/2 डिवाइडेड बाय -1/2 x रेज टू -1/2 अपॉन -1/2 -7x + c म्हणजे याचं आपण कॅल्क्युलेशन मांडलं. देन इक्वल टू r इक्वल टू 3 tan x -4 log of x इथं प्लस आहे -1/2 आहे हा डिवाइड आहे मुलांना त्याचं रेसिप्रोकल होणार दॅट इज इक्वल टू याचं रेसिप्रोकल -2/1 इंटू x रेज टू -1/2 -7x + c. नीट पहा मुलांना काय काय केलं तेच लक्षात घ्यायचं. 3 sec² इंटिग्रेशन tan x आहे. 4 1/x इंटिग्रेशन log of x आहे. x रेज टू n dx आहे. x रेज टू n dx इंटिग्रेशन आपण काढलंय x रेज टू n+1 अपॉन n+1 -7 इंटिग्रेशन ऑफ dx x + c दॅट इज इक्वल टू 3 tan x -4 log of x x रेज टू -1/2 अपॉन -1/2 -7x + c that is equal to 3 tan x -4 log of x हा -1/2 त्याचं रेसिप्रोकल -2/1 x raised to -1/2 then -7x + c प्लस इंटू मायनस होणार आहे ते आपण पुढे मांडणार आहे. 3 tan x -4 log x -2 x raised to -1/2 -7x + c that is equal to आता हा घातांक आहे. हा घातांक निगेटिव्ह आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह करायचा असेल तर तो जो आहे तो डिनॉमिनेटरला घेतल्यावर तो पॉझिटिव्ह होईल. म्हणून इथं मांडणी करताना कशी मांडणी करायची I = 3 tan x -4 log of x -4 log of x -4 log of x -2 1 upon x raised to 1/2 1 upon x raised to 1/2 -7x + c 7x + c then I = 3 tan x -4 log of x -2 x raised to 1/2 म्हटल्यानंतर ते स्क्वेअर रूट मध्ये मांडता येतं. हे 2 upon root of x -7x + c that is r equal to आपलं जे आन्सर आहे I equal to काय होतं
3 tan x minus 4 log of x minus 2 by root x minus 7x plus c. या फॉर्ममध्ये आपल्याला इंटिग्रेशन मांडता येईल. ओके, पहा मुलांना आपलं सेकंड एक्झाम्पल त्यानंतर थर्ड झालं. फोर्थ एक्झाम्पल पहा. ह्या फोर्थ एक्झाम्पलमध्ये काय आय इक्वल टू इंटिग्रेशन 2x³ मायनस 5x प्लस 3x प्लस 4x⁵ dx. हे आपल्याला एक्झाम्पल दिलं. याचे इंटिग्रेशन आपल्याला काय करायचं मुलांना फाइंड आउट करायचं. मग प्रत्येक टर्मला जसं सांगितलं त्यानुसार प्रत्येक टर्मला आपल्याला काय करायचं सेपरेट इंटिग्रेशन. दॅट इज आय इक्वल टू इंटिग्रेशन 2x³ dx मायनस इंटिग्रेशन 5x dx प्लस इंटिग्रेशन 3x dx प्लस इंटिग्रेशन 4x⁵ 4x⁵ dx. या फॉर्ममध्ये आपण मांडलं. then it implies that I equal to integration जे कॉन्स्टंट आहे ते बाजूला घेतलं दॅट इज 2 इंटिग्रेशन ऑफ x³ dx प्लस मायनस 5 बाजूला इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस 3 बाजूला इंटिग्रेशन ऑफ 1/x dx प्लस 4 बाजूला इंटिग्रेशन ऑफ 1/x⁵ dx. प्रत्येक टर्मला आपण 2 बाजूला काढला, 5 बाजूला काढला, 3 बाजूला काढला, 4 बाजूला काढला. मग ते I equal to इंटिग्रेशन 2 इंटिग्रेशन ऑफ x³ dx minus 5 इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 1/x dx प्लस 4 हा घातांक वर घेऊन जायचा दॅट इज x⁻⁻5 dx. x⁻⁻5 dx. हा म्हणजे स्टेप आपल्याला क्लिअर रिपेक्शन काय लक्षात घ्यायचं आहे की बाबा दिलेलं एक्झाम्पल दिलेलं आहे आय इक्वल इंटिग्रेशन मध्ये 2x³ मायनस 5x प्लस 3/x प्लस 4/x⁵ dx या टर्ममध्ये ईच आणि एव्हरी टर्मला काय करायचं आपल्याला सेपरेट इंटिग्रेशन करायचं. तर इंटिग्रेशन ऑफ 2x³ dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 5x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3/x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4/x⁵ dx. देन प्रत्येकातून 2 बाजूला काढला इंटिग्रेशन ऑफ x³ dx 5 बाजूला काढला इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस 3 बाजूला काढला इंटिग्रेशन ऑफ 1/x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 बाजूला काढला इंटिग्रेशन ऑफ 1/x⁵ dx. या फॉर्ममध्ये मांडलं. देन I equal to 2 इंटिग्रेशन ऑफ x³ dx हा x³ dx आहे 5 इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 1/x dx हा x⁵ डिनॉमिनेटरला आहे. जर न्यूमरेटरला घेतला तर x⁻⁵ काय होतो -5 या फॉर्ममध्ये होतो. म्हणून आपण इथे काय घेतलं 4 इंटिग्रेशन ऑफ x⁻⁵ dx. पहा मुलांना मग आता आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करू. दॅट इज I equal to 2 आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx असं असेल तर ते इंटिग्रेशन आपण x⁻n+1 अपॉन n+1 या फॉर्मनुसार आपण काढतोय. तसं इतर सुद्धा इंडेक्सेस 3 आहे त्यानुसार ह्याच फॉर्मनुसार आपल्याला काय करायचं इंटिग्रेशन मुलांना आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्यानुसार बघा इंटिग्रेशन x⁻n dx x⁻n+1 अपॉन n+1 म्हटल्यानुसार इथं x⁻3+1 अपॉन 3+1 मायनस 5 इतर काही नाही म्हणजे इंटिग्रेशन x चा घातांक काय असतो 1 असतो. म्हणून इथेही त्या पद्धतीने x⁻1+1 अपॉन 1+1 या फॉर्ममध्ये आपण मांडणी केली. प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 1/x dx 1/x आहे 1/x चे इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे काय होतं log of x प्लस 4 ला 4 प्लस 4 ला 4 इथं x⁻⁻5 आहे that is x⁻⁻5 plus 1 upon -5 plus 1 plus c प्लस सी. म्हणजे प्रत्येक टर्मला आपण x⁻n dx जिथे यूज होतं त्या ठिकाणी त्यानुसार त्याचं इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू. देन r equal to 2 into x⁻⁴ upon 4 minus 5 into x² upon बघा 2 plus 3 log of x plus 4 into x⁻⁻4 upon -4 plus इथं 2 वरचा 1 2 2 चा 4 that is r equal to x⁻⁴ upon 2 minus 5 x² by 2
प्लस 3 log of x बघा प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस साईन झालं 4 ला 4 कॅन्सल देन x रेज टू -4 प्लस c म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं हे पहा मुलांना 2 आहे x क्यूब dx आहे त्याला 3 + 1 आपण 3 + 1 ने लिहिलं -5 x रेज टू घातांक 1 आहे मुलांना x रेज टू 1 + 1 आपण 1 + 1 आहे प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 1/x dx आहे 1/x चं इंटिग्रेशन काय भेटतं log of x भेटलं प्लस 4 x रेज टू -5 आहे x रेज टू -5 + 1 आपण -5 + 1 प्लस c या फॉर्म मध्ये मांडलं then equal to 2 x raised to 4 upon 4 minus 5 x square upon 2 plus 3 log of x plus 4 x raised to -4 upon -4 plus c 2 1 1 2 2 4 x raised to 4 upon 2 minus 5 x square upon 2 plus 3 log of x 4 4 cancel minus x raised to -4 प्लस सी म्हणजे आपल्याला ज्या कंडिशन्स दिल्या आहेत त्या कंडिशननुसारच आपल्याला पुढे जायचं लक्षात आलं नेक्स्ट आपली जी टर्म आहे x रेज टू 4 अपॉन 2 मायनस 5x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 3 log of x मायनस x रेज टू -4 प्लस सी या फॉर्ममध्ये जी आहे ते आपल्याला इथं मांडणी करायची आहे कशी मांडणी करणार तर पहा इथं x रेज टू 4 अपॉन 2 मायनस 5/2 x square plus 3 log of x minus x raised to -4 आहे म्हणजे त्याचा घातांक निगेटिव्ह आहे तो जर आपण डिनॉमिनेटरला घेतला तर तो इंडायसिस काय होतो पॉझिटिव्ह होतो -4 चा डिनॉमिनेटरला प्लस 4 मध्ये येतो म्हणून 1/x raised to 4 plus c that is I equal to last of the answer that is I equal to x raised to 4 upon 2 minus 5/2 x square plus 3 log of x minus 1 upon x raised to 4 plus that is integration r equal to c means constant of integration c means constant of integration हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ओके काय अडचण आहे